मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आता आपण चिंचवड पुणे या परिसरात जाणार आणि राधा आकाश सुंठवाल हे सासरचं नाव ज्या माऊलीचं आहे त्यांचं माहेरचं नाव राधा दुर्गाप्रसाद व्यास। हे बघा लगेच लक्ष्मी पाठवतो इथून, ही बघा पाठवली। हो मी आली। बरं वहिनी घ्या, उखाणा घ्या। विठ्ठलाच्या मंदिराला लागते लांबच लांब रांगा, आकाशरावांचं नाव घ्यायला मला कधीही सांगा। अरे वा, बरं आकाशराव तुम्ही पण आता इतकी वर्ष रांग लावली होती म्हणालात होम मिनिस्टर मध्ये, म्हणून वहिनीने आता उखाण्यात सुद्धा रांगच लावली, तेव्हा आता तुम्ही पण घ्या उखाणा। ताजमहल बांधायला लागली होती खुशाल लोक, तुमच्यासाठी राधाचं नाव घेतो, तुमच्यासाठी स्पेशल। अरे वा वा वा, छान। आता त्या वहिनी ओळख करून द्या सगळे। हे माझे मिस्टर आकाश सुंठवाल, नमस्कार। माझ्या सासूबाई छाया सुंठवाल, नमस्कार। माहेरचे जे हो, पुढे माहेर. बसलेत ते माझे पप्पा नमस्कार। दुर्गाप्रसाद व्यास, त्यांच्या शेजारी आहेत माझी मम्मी कमला व्यास, नमस्कार। मागा आहे आजी हो आणि बाहू हो भाऊ आहे ऋषिकेश व्यास, आणि बाजूला आहे बहीण रूपा व्यास। अरे वा वा वा, चला सगळ्यांची ओळख झाली। आणि आता वहिनी मला सांगा, तुमचं सगळं बालपण कुठे गेलं? माझं सगळं बालपण सांगलीमध्ये गेलंय। हा, शिक्षण माझं लहानपणापासून वीरा वेलणकर 1ली ते 4थी तिथे झालंय वीरा वेलणकर मध्ये। त्याच्यानंतर माझी 10वी श्रीमती सुंदराबाई दडगे गर्ल्स हायस्कूलमध्ये झाली, गर्ल्स हायस्कूलमध्ये। बरं। त्याच्यानंतर डिप्लोमा झाला, त्याच्यानंतर इंजिनिअरिंग माझं BE झालंय कम्प्युटर सायन्समध्ये। पण सगळं सांगलीमध्येच का? हो सगळं सांगलीमध्ये, पहिल्यापासून सांगलीमध्येच राहतो। पप्पांचं हॉटेल आहे। आता तुम्ही कुठे आहात? चिंचवडमध्ये? हा चिंचवड शाहूनगर। आणि आई बाबा कुठे आहेत? सांगलीमध्ये। आई बाबा काय करायचे तुमचे? मम्मी हाऊसवाईफ आहे हा, आणि बाबांचं हॉटेल आहे। पहिल्यापासून तुम्ही लहान असल्यापासून हॉटेल होतं? हो माझ्या जन्माच्या अगोदरपासून आहे। आणि किती भावंड तुम्ही वहिनी? आम्ही 3 जण आहे, मला मोठी बहीण आहे, मी मधली आणि एक लहान भाऊ। बरं, आता तिकडे भाऊ आणि बहीण दोघेही आहेत ना? हा दोघंही आहेत। थांबा, काय म्हणतायत तुमच्याबद्दल विचारतो ना, आता खरं आम्हाला कळणार आहे। भाऊ सांगेल ताई लहानपणी कशी होती, सांगा दादा। साई लहानपणापासून खूप छान होती आणि केअरिंग होती। मी थोडा छोटा असल्यामुळे माझं लक्ष तीच द्यायची, शाळेमध्ये सुद्धा आणि अभ्यासामध्ये सुद्धा। तिने अभ्यासामध्ये खूप मदत केली मला मॅथ्समध्ये जास्त काही येत नव्हतं तेवढं, पण तिच्यामुळे मला मॅथ्सचे पेपरही चांगले गेले। एक टीचरही होती ती आणि एक बेस्ट फ्रेंड पण होती, आणि कधीही असलं की काही तर तिला सजेशन्स विचारलं तर ती रेडी असते सजेशन्स द्यायला। मग कधी लहान म्हणजे असं जनरली भावंडांमध्ये तर छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होतात लहानपणी, वाद होतात। माझं आणि मोठ्या बहिणीमध्ये जास्त भांडण व्हायचं आणि ही मध्ये येऊन त्यांना मिटवायची, म्हणजे हे करायची, बंद करायची भांडण। थांबा थांबा, त्या ताईला विचारतो ना। काय हो ताई, बोला आता तुम्ही। राधाचा स्वभाव खूप चांगला आहे, प्रेमळ आहे, समजूतदार खूप आहे ती। तिच्या स्वभावाबद्दल सांगायला गेले तर ती दिसायला जितकी सुंदर आहे तेवढा तिचा स्वभावही खूप चांगला आहे। आणि मला काही शेअर करायचं असेल तर मी तिच्यासोबत मनमोकळेपणाने अगदी बिनधास्त शेअर करते। पण तरी सुद्धा तुम्ही आणि तुमचा लहान भाऊ ह्याच्यात का पटायचं नाही तुमचं? आमचं दोघांचं पटत नव्हतं खरं, तिच्याबरोबर आमचं खूप पटायचं। ती आमची भांडणं मिटवायची, खरं आम्ही दोघं खूप भांडत होतो। पण काय काय कुठले विषय असायचे? लहान असताना मी छोट्या छोट्या कारणामुळे पप्पानी वस्तू कुठली आणली खेळणी त्याच्यावरून पण व्हायची, हे मी घेणार हे तो घेणार, असं मारामारी पण व्हायची आमची। पण ताई ताई तुम्ही मला सांगा, कसा होता तो लहानपणी? शांत होता का? हा खूप असं खोडकर होता, की त्याला वस्तू पाहिजे म्हणजे पाहिजे असं जिद्दी होता थोडा। आता खूप छान आहे खरं। नाही पण लहानपणाची भांडणं मला नजरेसमोर आली। दादा तुला कधी ताईनी धोपटलाय? मोठ्या ताईने धोपटलंय। मग तू बाबांना किंवा आईला जेव्हा तक्रार करायचा तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असायची? मी तक्रार त्यांच्याकडे जास्त करायचो नाही, कारण की पप्पा कसं बहिणीच खूप लाड करायचे। मला असं माहित होतं की मी काय बोललो तर माझं ऐकणार नाही, फक्त मी माझं थोडंसं बघायची, मम्मी त्यांना ओरडायची ताईला वगैरेला।
लहानपणापासून अन्यायच झाला म्हणायला पाहिजे तुझ्यावर. बरं आता मला बाबांना विचारायचंय. बाबा सांगा, आता मुली बरोबर आपण गप्पा मारतो आहोत, लॉकडाऊन मध्ये तुम्ही सांगलीमध्ये आहात. बाबा कसं वाटतंय आज? मुलगी स्वभावानं फार चांगली आहे. बरं. आणि तिचा स्वभाव जास्त करून ती सतत खदा हसणे हा तिचा मुख्य स्वभाव आहे. ती हसते पण तिकडे जावई रडतोय. जावयाचं रडणं कमी झालं. हो. जावयाबद्दल सांगा, जावई कसे आहेत तुमचे? जावई सुद्धा छान आहेत, एक नंबर आहेत. अरे वा. स्वभावानं चांगले आहेत आणि मॅच्युरिटी त्यांना जास्त आहे. वयापेक्षा मॅच्युरिटी जास्त आहे. आणि आईचं काय म्हणणं आहे? आई मुलीबद्दल काय, कुठली आठवण सांगणार? तिचा स्वभाव चांगला आहे. पण तुम्ही सांगा, तिघांमध्ये जास्त खोडकर कोण होतं? खुशी होता. आणि मोठी मुलगी, तिच्याबद्दल काय सांगणार तुम्ही? ती खूप शांत होती, स्वभाव शांत आहे. त्या ताई आणि दादाच्या मध्ये कोण आहे? आजी आहे माझी. आजी तुम्ही आशीर्वाद द्या दोघांनाही. मी आजी आहे राधाची. राधाचा स्वभाव एकदम शांत समजदार आहे. सगळ्या घरात मिसळून राहते ती. सासरी पण सगळ्या संघ मिळून मिसळून राहते. आणि नात जावई कसे आहेत? जावाई तर एक नंबरच आहे. मला जावाईच वाटत नाही, असं वाटतं माझा मुलगा आहे. वा वा वा, असाच आशीर्वाद देत राहा. पण आता तुम्ही जर सल्ला द्यायचा असेल दोघे आई बाबा, जावयाला आणि मुलीला, तर कुठला सल्ला देणार? काय दोघे जे मॅच्युअर आहेत त्यांना काय सल्ला देण्यासारखं काय नाही, तर आम्ही त्यांच्याकडनं सल्ला घेतो. बरोबर. आता ना ऋषीला एक छोटस आव्हान देतो, आणि जर ऋषीने ते आव्हान स्वीकारून बरोबर उत्तर दिलं तर ताईला झी मराठीकडून सोन्याची नथ पाठवण्यात येणार आहे. ते बक्षीस ऋषी मिळवून देणार का हे बघायचंय. आणि त्यासाठी ऋषी, आता जो प्रश्न येतोय त्याचं उत्तर अचूक द्यायचं आहे. मला सांगा, ताईच्या सासऱ्यांच्या बायकोच्या मुलाची बहीण ताईची कोण? पुन्हा एकदा सांगतो, ताईच्या सासऱ्यांच्या बायकोच्या मुलाची बहीण ताईची कोण? ताईची नणंद. नक्की? हो. अभिनंदन, उत्तर बरोबर आलं. आणि तुम्ही ताईला आज सोन्याची नथ मिळवून दिलेली आहे. आणि वहिनी, ही सोन्याची नथ लॉकडाऊन नंतर तुम्हाला थेट घरपोच करण्यात येणार आहे. अभिनंदन. राधा वहिनी, आता सांगा कसं वाटतंय हे सगळं ऐकताना? फारच छान वाटतंय सगळ्यांशी भेटून, तुमच्याशी भेटून. लॉकडाऊनची मजाच आलेली आहे आता. इम्युनिटी बूस्टर. इतके दिवस असं वाटत होतं की लॉकडाऊन कुठे जायला नाही, काय नाही. पण आता तुमच्याशी भेटून, सगळ्यांशी माहेरच्यांशी भेटून फारच आनंद आलेला आहे. मस्त वाटतं, एकदम छान वाटतंय. आकाशराव नमस्कार. आता नमस्कार. आता वेळ तुमची, इतका गप्प होते तुम्ही तिकडे, तर तुम्हाला सगळ्यांनी सासरे बुवांपासून सगळ्यांनी एक नंबर दिलेला आहे. बरोबर आहे. तुमचं बालपण सगळं कुठे गेलं? पुण्यात बालपण गेलेलं आहे माझं पूर्ण. लहानपणापासून पूर्ण जॉब पर्यंत पुण्यातच झालेलं आहे सगळं. पण घरी कोण कोण होतं तुमच्या? घरी आता सध्या आई आहे माझी, मी आणि राधा, आणि आमची एक छोटी मुलगी आहे जी 1.5 महिन्याची आहे सध्या. आराध्या नाव आहे तिचं. पण मला सांगा, तुम्ही पुण्यामध्ये, बरोबर, या तिकडे सांगलीमध्ये, बरोबर, तुम्ही कसे काय तिथपर्यंत पोहोचले? ऍक्च्युली माझं लहानपण थोडं ट्विस्ट आहे स्टोरीमध्ये. मी माझ्या काकूंकडे लहानपणापासून राहिलेलो आहे. तर जेव्हा लग्नाची वेळ आली तर बरेचसे आमंत्रण येत होते, स्थळ येत होते. माझं त्यावेळेस मन नव्हतं की लग्न करायचं आहे, तर मी रिजेक्ट करत होतो, मी अवॉइड करत होतो. पण जेव्हा राधाचा फोटो आला तर माझी काकू खूप खुश झाली तिला बघून, आणि मला म्हटले की हिला तर आपल्याला बघायला जावंच लागणार. एक मिनिट. काकू खुश झाली फोटो बघून का तुम्ही खुश झाले फोटो बघून? खरं सांग. मी जरा कन्फ्युजन मध्ये होतो. 2 फोटोज आले होते, एक पॅन्ट शर्ट मध्ये आणि एक साडीमध्ये. तर थोडं कन्फ्युजन होता की काय एक्झॅक्टली असणार आहे नेचर आणि कसं असणार आहे. काकूंनी मला सांगितलं की नाही, खूप चांगली मुलगी आहे आणि आपल्याला भेटायला जायलाच पाहिजे त्यांना. आणि सकाळी इथनं निघालो. एक 4-5 तासाचा रस्ता आहे पुण्यावरनं सांगलीचा. तर तिथं एक 11 वाजता पोहोचलो बघण्यासाठी. मी एकदम सिम्पल ड्रेस घालून गेलो होता की असं विचार करून की रिजेक्ट झालो पाहिजे तिथं गेल्यावर. तर आम्हाला माहीत नव्हतं की तिथं मुहूर्ताचं खूप जास्त ते लक्ष ठेवतात. तर आम्ही 10 वाजता पोचलो तिथं आणि 1 वाजेपर्यंत गप्पा मारत बसलो. मग आम्हाला वाटलं काय एप्रिल फुल होणार आहे का आमचं, मुलीला दाखवणारच नाही आहे. तर मग आजी आल्याने म्हटले नाही, 2 वाजता बघायला मिळेल, 2 वाजताचं मुहूर्त आहे.
मग 2 वाजेपर्यंत तिथं थांबलो. वहिनी तोपर्यंत तुम्हाला कुठे लपवून ठेवलं होतं? मी बेडरूम मध्ये बसलेले. 10 ते 2. हो, आतमध्ये होते मी. आणि 2 वाजता मग बघितलं तुम्ही हो, एकमेकांना? आजी म्हटली आता मुहूर्त चालू झालेला आहे. मग ह्यांना आत घेऊन आले. बाप रे, काय सासूबाईंचं काय म्हणणं आहे? तो दिवस सासूबाईंच्या नजरेत आत्ताही दिसतोय मला. हा, मस्त झालं होतं, खूप छान झालं होतं ते. पण आम्हालाही मग खूप वेळ वाट बघावं लागली होती तिला बघायची. खूप चांगलं वाटलं तिला बघून. मलाही खूप आनंद झाला. मला मुलगी नाही आहे म्हणून मला राधा तर मुलगी म्हणूनच मिळालेली आहे. मला खूप आनंद आहे. आणि नाच झाली तर आणखीनही जास्त आनंद झालेला आहे मला. अरे वा वा वा. आकाशजी, 4 तासाच्या प्रतीक्षेनंतर मुलीचं दर्शन. बरोबर ते आहे. दर्शन झाल्यानंतर तेव्हाची प्रतिक्रिया काय होती? लगेच होकार होता? मला माहित नव्हतं, माझ्या घरच्यांनी पूर्ण तयारी करून गाडीच्या डिक्कीत सगळं सामान आणलेलं आहे की फायनलच करायचं. बरं. तर तो एक प्रेशर जनरेट झाला होता माझ्यावरती. पण त्यावेळेस मी सांगितलं की थोडं वेळ घ्यायला पाहिजे, मुलीला पण थोडं वेळ दिला पाहिजे की ती विचार करेल. पण त्याच दिवशी लग्न ठरलं तुमचं? नाही, त्या दिवशी नाही ठरलं. मग आम्ही थोडं वेळ घेतलं, मी पण थोडं विचार केला. मग 2-3 दिवसानंतर कन्फर्म केलं. आज वहिनी कसं वाटतं हे सगळं ऐकताना? जेव्हा म्हणजे बघायला आलेले तेव्हा एकदम असं म्हणजे चुलबुली टाईप होती मी. मला असं वाटलं नाही की नाही आता लग्न होणार आहे. असं वाटलेलं की हां झालं, पहिलं स्थळ आलं, आता दुसरं तिसरं असं वाटलेलं. एकदम असं वाटलं नाही की लगेच हां बाबा. मग ह्यांनी 4 दिवसानंतर सांगितलं की हां हो. मग आमच्या घरातल्यांनी पण विचार केला. मग आमच्याकडनं पण फायनल झालं हो म्हणून. तोपर्यंत तुम्ही मनातही नव्हतं की आपण हो म्हणावं असं? नाही, राधाला तर मला बघूनच वाटलं होतं की हो म्हणायला पाहिजे. पण ते आता बोलत नाही येत राधा वहिनी. बरं आकाशजी, मला आता तर तुमच्या सासरच्या मंडळींबद्दल आता तुमच्याकडनं ऐकायचं. सगळीच लोक एकदम चांगली आहेत. माझे जे सासर आहेत दुर्गाप्रसाद व्यास, जे कोणी घरात येतात सगळ्यांना खूप आवभगत होते आणि सगळ्यांना खूप लक्ष ठेवतात. कुठल्याही गोष्टीची कमी होऊ देत नाही. पण खाण्याकडे आणि स्वतःकडे बिलकुल लक्ष देत नाही. तर ते त्यांचं एक प्रॉब्लेम आहे. बाकी माझी जी सासू आहेत ते भरपूर काम करतात घरात, ते पण आराम करत नाही. तर त्यांना पण हे सांगायचं की तुम्ही काम करताय पण आराम पण करा, कारण ते पण खूप आवश्यक आहे तुमच्यासाठी. आणि ऋषी एक खूप चांगला मुलगा आहे, म्हणजे घरातल्या सगळ्या व्यक्तींकडे खूप लक्ष ठेवतो. जी रूपा दीदी आहेत ते पण खूप चांगले आहेत. आणि आमच्या आजी आहेत म्हणजे राधाची आजी, ते पण खूप चांगले आहेत. तर जेव्हा मी जातो मला खूप चांगलं वाटतं आणि असं वाटत नाही की सासरेच आलोत. आणि म्हणजे एकदम मिळून जुळून राहतात सगळे लोक. मग आता वहिनी तुम्ही सांगा, तुमच्या सासूबाई कशा आहेत? माझ्या सासूबाई एकदम मम्मीसारख्या आहेत. म्हणजे मी जेव्हा लग्न करून इकडे आले तेव्हा असं वाटलंच नाही की अरे बापरे सासरी आले किंवा असं टेन्शन मनात होतं की हां बाबा सासू कशी असते असं. जेव्हा सासूबाईंशी भेटले बोलले पण असं त्यांचा स्वभाव एकदम मन मिळावून मिसळून एकदम आईसारखे आहे. समजावून सांगतात हां बाई असं कर. आणि त्या भरपूर ॲक्टिव्ह आहेत. त्यांना जेवण बनवायला वगैरे फार आवडतं, गाणी म्हणायला, राजस्थानी सॉन्ग म्हणायला. थांबा गाणं ऐकूयाच. हो सासूबाई ऐकवा ना काही. 2 दिवसाची होती मी माहेरला, आई जाते मी सोडून तुला. 9 महिने 9 दिवस वागविले पोटी, किती दुःख सहन केले माझ्यासाठी. ओट अमृताचा आई तुम्हाला पाजला, आई जाते मी सोडून तुला. आज वहिनी मला सांगा, क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? आजीला फार त्रास दिलेला मी लहानपणी असताना. म्हणजे आम्हाला बाहेर जायचं होतं देवाच्या इथे. तर आजीने फोन केलेला स्कूलमध्ये. ती जेव्हा आलेली तेव्हा तिथे तिला स्कूलमध्ये मी दिसले नव्हते. आणि मग तिने वॉचमॅन काकांना वगैरे विचारलं की कुठे आहे राधा, कुठे आहे. मग ती आतमध्ये वगैरे बघितले तर मी खेळत बसलेले. माझी फार टेन्शनमध्ये आलेली. तर क्षमा मागायची असेल तर आजीची मागेन मी. आकाशजी, तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कुणाची मागा?
तसं तर मी प्रयत्न करतो की पूर्ण आमचं संपूर्ण परिवार एकत्र ठेवता येईल, तेवढं आपण एकत्र ठेवता येईल तेवढं करतो मी. पण तरी हे सगळं करताना बरीचशी लोक असतात, त्यांना काहीतरी गोष्ट वाईट वाटतात किंवा त्यांना बरं वाटत नाही. तर अशा सगळ्या लोकांना ज्यांना असं वाटत असेल की माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर सगळ्यांना मी माफी मागतो माझ्याकडनं. पण आता तुम्हाला एक छोटंसं आव्हान आहे. तुम्हाला 5 प्रश्न विचारणार आकाशजी. बरं. या 5 प्रश्नांपैकी जर 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर आली तर वहिनींना तुम्ही झी मराठीकडून तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. ओके. आणि त्यासाठी हा माझा पहिला प्रश्न तुम्हाला. आमच्या वहिनींना सायन्सचे सर कुठल्या नावाने हाक मारायचे? राधा म्हणूनच हाक मारायचे. थांबा, प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं आहे. आता आम्ही वहिनींना विचारणार आहोत. वहिनी सांगा. मला सायन्सचे सर डायना म्हणून हाक मारायचे. त्यांना मी जरा अशी फॉरेनर वाटायचे, म्हणजे बाकीच्या मुलींपेक्षा मी जरा अशी फॉरेनर टाईप वाटत होते सरांना. कळलं, उत्तर चुकलं. ओ सॉरी. दुसरा प्रश्न. चला, अजून 4 प्रश्न आहेत. वहिनींना कुठल्या प्राण्याची भीती वाटते? कॉकरोच, पाल, हे सगळे ह्यांची खूप भीती वाटते. स्पायडर. काय खरंय का? हो, पालचं भीती वाटते मला जरा, असे एकदम घाबरल्यासारखे होते मी. अभिनंदन. चला, पहिलं उत्तर बरोबर आलं. तिसरा प्रश्न तुमच्यासाठी. युवी हे कुठल्या क्रिकेटपटूचं टोपण नाव आहे? युवराज सिंग. अभिनंदन. 2 उत्तरं बरोबर आली. आणि आता चौथा प्रश्न. पंडित शिवकुमार शर्मा हे नाव कुठल्या वाद्याशी जोडलेलं आहे? सितार. अजून एक संधी. तबला. दोन्ही उत्तरं चुकली. आणि त्याचं बरोबर उत्तर कोण सांगणार आहे? संतूर. संतूर. सासरे बुवानी उत्तर दिलेलं आहे संतूर. 2च उत्तरं आतापर्यंत बरोबर आली आहेत. आणि आता तिसरा म्हणजे 5वा आणि शेवटचा प्रश्न. होतो सपाट तांदूळ कुटून कुटून, येतो पाहण्याच्या कार्यक्रमात नटून थटून. पोहे. अभिनंदन. अभिनंदन. 5 पैकी 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर दिली आणि वहिनींना तन्मणी आज बक्षीस म्हणून मिळवून दिलेलं आहे. अभिनंदन. मगासपासून आपण गप्पा मारतोय. माहेरच्यांना बोलतं केलं, सासरच्यांना बोलतं केलं, बालपणीच्या आठवणी आल्या, काही गमतीशीर कोडी पण तुम्हाला दिली. आता पैठणी कोण पटकावून देणार? म्हणजे सांगलीला ऋषी हे आव्हान स्वीकारणार आहे आणि चिंचवडला आकाशजी तुम्ही. खेळ सोपा आहे. मला बघायचं आहे आज पैठणी मिळवून देण्याचा मान कोण पटकावणार आहे. आणि त्याच्यासाठी स्क्रीनवरती काही अक्षरं येतील. त्या अक्षरांमध्ये वस्तू आहेत, वस्तूंची नावं दडलेली आहेत. वेळ सुरू झाल्याबरोबर एका वेळेला एक वस्तू घेऊन यायची. आणि लक्षात ठेवा, सर्वात जास्त वस्तू एका मिनिटात जे कोणी आणून इथे ठेवणार ते आज पैठणी मिळवून देणार आहेत. आणि त्यासाठी स्क्रीनवर येत आहेत ही अक्षरं आणि वेळ सुरू होते आत्ता. दहा सेकंद झाली. 30 सेकंद झाली. 30. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. चला, आधी आकाशजी आले आणि ऋषिकेशजी नंतर आले. तुम्ही सांगा कुठल्या कुठल्या वस्तू आणल्यात. आधी रुची सांगलीहून. 1 बाटली. 2 सांडशी. 3 गुळ. 4 टोपली. 5 झाले. चिंचवडला बघूया आकाशजीने काय केलंय. आकाशजी सांगा. सांडशी. 1 गुड. 2 बॉटल. 3 शर्ट 4 आणि टॉवेल. 5 झालं. दोघांनी 5-5 वस्तू आणल्या. पण मी मगाशीच म्हटलेलं आधी कोण येऊन बसणार तेही महत्वाचं आहे, कारण समान गुण आहेत. आणि आकाश तुम्ही आधी येऊन बसलात आणि एका सेकंदाने ऋषी पोहोचले. तेव्हा वेळेत खेळ पूर्ण करून आज आकाश यांनी
राधा वहिनींना पैठणीचं बक्षीस मिळवून दिलेलं आहे. अभिनंदन तुमचं. त्या वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी, आणि ही पैठणी लॉकडाऊन नंतर थेट तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे. तेव्हा असेच हसत राहा, आनंदात राहा, एकमेकांवर प्रेम करत राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. तेव्हा पाहायला विसरू नका होम मिनिस्टर कुटुंबाचा इम्युनिटी बूस्टर चा पुढचा भाग.